घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की ऐश्वर्या जी आहे ती दिवाळीसाठी सगळे दागदागिने घालून तयार होते, साज शृंगार करते आणि ती स्वतःलाच बघून म्हणते की मी किती सुंदर दिसत आहे, माझ्याकडे सोनं आहे, दागदागिने आहे आणि रणदिव्यांकडे काय आहे. इकडे रणदिवे जे आहेत ते जानकी जी आहे सगळ्या अंगणामध्ये दिवे लावत आहे आणि त्या आजी ज्या आहेत त्या टोमणे मारत असतात की ऐश्वर्याकडे सगळं संपत्ती आहे आणि आपण म्हणजे काय फक्त जुने दागिने घालून आपली दिवाळी साजरी करत आहोत. या जानकीच्या चुकीमुळे आपण हे सगळं सहन करत आहोत, कारण जानकीने ते प्रॉपर्टीचे पेपर्स त्या मास्कमॅनला नेऊन दिलेले आहेत. यावरती सौमित्र जानकीची साईड घेतो, परंतु ती म्हणते की तू कसला वकील आहेस रे की तुला सत्याची बाजू घेता येत नाही आणि सगळेच जण जानकीचे वकील म्हणून तुम्ही इथे हायर झालेले आहात का. जानकी चुका करत राहते आणि तुम्ही म्हणजे तिला पाठीशी घालत राहता. पण सगळेच जण आजींना ऐकवतात आणि म्हणतात की तुम्हाला कसं माहिती की ऐश्वर्या ही खूप आनंदी आहे आणि दागदागिन्यांमध्ये वैभवामध्ये नांदत आहे आणि आम्ही नाही. यावरती आजींना काय बोलावं हे समजत नाही, परंतु तरीही त्या उलट ऐकवतातच आणि म्हणतात की तुमच्या डोळ्यांवरती जानकीच्या प्रेमाची जी आहे ती पट्टी बांधली गेलेली आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच दिसत नाही आहे आणि ती आपल्या सगळ्यांना जे आहे ते उद्ध्वस्त करत आहे. आणि या उलट ऐश्वर्या जी आहे ती सगळंच जे आहे आपलं लुबाडून घेऊन गेलेली आहे आणि तुम्हाला आता लंकेची पार्वती करून सोडलेलं आहे. इकडे जानकीला काय बोलावं हे समजत नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी असतं. इकडे ऐश्वर्याची आई तिला भेटायला येते, तर पाहते तर काय ऐश्वर्या तिला म्हणते की बघ माझ्याकडे सगळी दागदागिने आहेत, सगळी संपत्ती आहे आणि ते रणदिवे कुटुंब असंच रस्त्यावरती त्यांच्याकडे दिवा लावायलाही तेल नसेल. पण तिची आई म्हणते अगं तुझ्याकडे सगळंच आहे, परंतु तुझ्याकडे परिवार आहे का. जानकी तिच्याकडे काहीही नसतानाही तिच्या परिवाराला खूप आनंदी ठेवेल आणि त्यांना असंच कोलमडून नाही जाऊ देणार. ऐश्वर्याला समजत नाही की ही तिचीच आई आहे की जानकीच्या भल्यासाठी विचार करणारी बाई, कारण त्या हमेशाच जानकीचं कौतुक करत असतात. यामुळे ऐश्वर्या खूप जास्त चिडते आणि म्हणते की तुला जर मला आशीर्वाद देता येत नसेल तर कमीत कमी श्राप पण नको देऊ. परंतु तिची आई म्हणते अगं मी तुझ्या भल्याचाच विचार करत आहे, कारण तू स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत आहेस आणि त्यामुळे तू तुझ्या भल्याचा विचार करायचा सोडून जानकीला कसं हरवता येईल याचाच फक्त विचार करत आहेस. परंतु ऐश्वर्या त्यांचं काहीही ऐकून नाही घेत आणि त्यांना म्हणते की तू इथून निघून जा आणि मला नको सांगू की मी काय करायला पाहिजे आणि काय नाही. यावरती त्या तिथून निघून जातात. इकडे जानकी घरामध्ये येते आणि जी आजी आहे त्यांना म्हणते की आजी तुम्ही आपल्याकडे काय नाही यापेक्षा हा विचार करा की आपल्याकडे आपलं पूर्ण कुटुंब आहे, सगळे 4 हात आहेत जे ताट सजवतील. ताट रिकामं असल्यापेक्षा आपल्या ताटामध्ये जे आहे ते भरवणारे 4 हात आहेत हा विचार करा आणि आपण एकत्र आहेत हेच आपलं सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. यावरती आजीलाही समजत नाही की काय बोलावं, कारण सगळेच जण जानकीची बाजू घेत असतात. नानासाहेबही म्हणतात की आपण आपल्या घरामध्ये आणि आनंदाने आहेत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आपण एकत्र दिवाळी साजरी करत आहोत आणि सगळ्याच जणांना ते फराळ देतात. सगळेच जण फराळ खातात आणि त्यांना सगळ्यांनाच खूप जास्त चांगलं वाटतं. त्यानंतर इकडे जी ऐश्वर्या आहे तिच्या घरामध्ये तिचे बाबा आणि ती जे आहेत लक्ष्मीपूजन करायला लागतात. ते मनोभावे लक्ष्मीपूजन करतात आणि देवासमोर हात जोडतात. त्यांची आईही तिथेच उभी असते आणि हे सगळं पाहत असते. ती त्यांना म्हणते की लक्ष्मीची पूजा करण्यापेक्षा आपल्या मुलीला जास्त 4 चांगल्या गोष्टी शिकवल्या तर बऱ्या होतील. परंतु ते दोघंही त्यांच्या बोलण्याकडे इग्नोर करतात आणि लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात आणि त्यांना म्हणतात की तुला आम्हाला जर पूजेमध्ये साथ द्यायची नसेल तर तू आम्हाला काहीही ऐकवायलाही नको जाऊ आणि आम्हाला आमची पूजा करू दे, असे म्हणून ते दोघंही एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर ऐश्वर्या तिथून निघून गेल्यानंतर तिची आई खाली बसून लक्ष्मीपूजनाची जी आहे ते हात जोडून मनोभावे प्रार्थना करते. इकडे जानकी रूममध्ये अस्वस्थ उभी असते आणि ऋषिकेश म्हणतात की तू आजींच्या बोलण्याचं जास्त वाईट वाटून घेऊ नको. पण जानकी म्हणते मला त्या गोष्टींचं वाईट वाटत नाही आहे, कारण त्या हमेशाच मला ऐकवतात. मला या गोष्टीचा भीती वाटत आहे की जर आपण आपलं घर वाचवू नाही शकलो तर, आणि आपल्याला जर रस्त्यावर यायची वेळ आली तर आपण काय करायचं, कारण आपल्याला माहीत नाही की आपण हा रस्ता कसा पार करणार आहोत. आपल्याकडे पुढे काय मार्ग आहे काय नाही हे आपल्यालाही माहिती नाही.
यावरती ऋषिकेश म्हणतो की मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू आम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढशील. आत्तापर्यंत तू काढलेला आहेस आणि पुढेही तू काढशील याची आम्हाला खात्री आहे. यामुळे जानकीला धीर येतो आणि ती ऋषिकेशला मिठी मारते आणि तिला थोडंसं चांगलं वाटतं आणि ती म्हणते की मी पूर्ण प्रयत्न करेल की आपल्या कुटुंबावरती कसलेही संकट येणार नाही आणि मी त्यासमोर ढाल बनून उभी असेन. त्यामुळे कोणालाही काहीही त्रास होणार नाही याची मी खात्री घेईन आणि तुमची साथ तर माझ्यासोबतच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. इकडे ऐश्वर्या घराच्या बाहेर दिवे लावण्यासाठी येते आणि ती पूर्ण अंगण भरून दिवे लावत असते. ती 4 ठिकाणी दिवे लावून टर्न करून दुसरीकडे जात असताना तिचा पदर दिव्यावरती येतो आणि तिच्या पदराला आग लागते. ती तिच्या बाबांना आणि आईला जोरजोरात हाक मारत असते की त्यांनी बाहेर येऊन तिची ती आग विझवावी, परंतु त्यांना तोपर्यंत आवाजच गेलेला नसतो आणि तिला समजत नाही काय करायचं. तर तिथली बादलीमधलं पाणी घेऊन ती स्वतःच्या अंगावरती टाकून घेते आणि त्यामुळे तिच्या पदराला लागलेली आग कशीबशी विझते आणि तिचा आवाज ऐकून तितक्यातच तिचे बाबा आणि आई बाहेर येतात आणि ते म्हणतात काय झालं. त्यावरती ती म्हणते की आईने मला श्राप दिला होता आणि तिच्या श्रापामुळेच मला माझ्या जीवावरती बेतलेला आहे. माझ्या साडीने आग घेतला होता आणि मी आज मरता मरता वाचली आहे. ही माझी आईच आहे, परंतु ती माझ्यासोबत वैऱ्यासारखं वागते. इकडे जे रणदिवे कुटुंब आहे ते दिवाळी खूप आनंदाने साजरी करत आहे. ते जे फटाके आहेत, फुलबाजा, अनार या सगळ्या गोष्टी लावून सेलिब्रेट करत आहेत. सगळं कुटुंब एकत्र आहे आणि एकमेकांसोबत हसत खेळत मजा करत आहेत. इकडे ऐश्वर्याचा संताप जो आहे तो खूप वाढलेला असतो आणि ती तिच्या आईला खूप काही ऐकवायला लागते. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या आईने दिलेल्या श्रापामुळेच तिच्या आज ही वेळ आलेली आहे आणि ती मरता मरता वाचली. तिचे बाबाही तिच्या आईला म्हणतात की तुम्ही अशा कशा आहात, स्वतःच्याच मुलीला श्राप कसा काय देऊ शकतात. त्यावरती त्या म्हणतात की मी स्वतःच्याच मुलीच्या जीवावर उठेल का आणि स्वतःच्याच मुलीचं वाईट व्हावं असं मी विचार करेल असं तुम्हाला का वाटत आहे. मी फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या भल्याचाच विचार करत आहे आणि ती ठीक व्हावी म्हणून मी प्रयत्न करत आहे. मी खरंच तिच्या वाईटावर उठलेली नाही आहे आणि माझी तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही तिला नीट समजावून सांगावं आणि या सगळ्यातनं बाहेर काढावं. परंतु ऐश्वर्या आणि तिचे बाबा काहीही ऐकायला तयार नसतात आणि म्हणतात की तुम्हाला जर हिच्या भल्याचं वाटत नसेल तर तुम्ही हिच्यापासून लांब राहा आणि तिला काहीही ऐकवायला जाऊ नका. पण तरीही तिची आई म्हणते की अगं मला एक प्रश्नाचं उत्तर दे. जानकीला जेव्हा पण तू त्रास द्यायचा विचार करतेस तेव्हा तुला चांगलं वाटतं की तुझं रक्त खवळतं. मला माहिती आहे तुझं रक्त खवळतं आणि तुला खूप त्रास होतो, म्हणून मी तुला विनंती करते की तिला जो पण तू त्रास देत आहेस ते देणं सोडून दे. मी म्हणते की ऐश्वर्या तू जानकीचा विचारच करणं सोडून दे, कारण ती आता तुझ्या आयुष्यात नाही. तू ते पूर्ण कुटुंब सोडून आलेली आहेस, त्यामुळे तू फक्त आणि फक्त तुझ्या भल्याचा विचार करावा आणि त्या कुटुंबाबद्दल विचार करणं सोडून द्यावं. यावरती ऐश्वर्या म्हणते यात तुला माझं भलं नकोय तर मी जानकीचा पिछा सोडल्यानंतर जानकी खुश राहील, यामुळे तुला जानकीचा भल्याचा विचार येत आहे असं म्हणून ती परत तिच्या आईंना बरंच काही ऐकवते. तिच्या आईला समजून जातं की यांच्यासमोर काही बोलण्याचा फायदा नाही, कारण यांच्यामधलं कोणीही ऐकून घेण्यासाठी तयार नाही आहे. तिचे बाबा तिच्या आईवर हात उचलणार असतात, पण ऐश्वर्या थांबवते आणि म्हणते की या आईला काही बोलून फायदा नाही आणि ती फक्त आणि फक्त आपली वैरीनच झालेली आहे, त्यामुळे आपण तिच्याबद्दलचा विचार सोडून देऊयात आणि आपण आपल्या हिशोबाने काय करायचं ते करूयात. आणि ऐश्वर्या संतापात म्हणते की मी जानकीला आता संपवल्याशिवाय थांबणार नाही. इकडे रणदिवे कुटुंब आनंदामध्ये जे आहे दिवाळी साजरी करत आहे आणि खूप सारे फोटोज क्लिक करतात. बघूयात पुढच्या भागात काय होणार.